महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील धनगर समाज बांधवांचं आराध्य दैवत आणि सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढोल ताशांच्या निनादात आणि काशीलिंगाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडाराची उधळण करत बिरोबा देवाची यात्रा पार पडली आहे। आरेवाडी बंद सुमारे 3 लाखांवर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला। रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत भाविकांनी देवाचं दर्शन घेतले। बिरोबा यात्रेत भाविकांचा आनंद ओसंडून वाहत होता। भाविक बैलगाडी आणि 4 चाकी तसेच मोटारसायकल एसटी बसने येताना दिसत होते। ढालगाव, नागज आणि आगळगावकडून येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते। झाडांच्या आसऱ्याने आपली जागा स्वच्छ करून राहुट्या मारून रखरखत्या उन्हात दगडी चूल मांडून सोबत आणलेले बकरे शिजवून एकत्रित जेवण करत होते। तासगाव तालुक्यातील येळावी येथील गावडे यांचं मानाचं बकरं कापल्यानंतर सार्वजनिक बकरी कापण्यास सुरुवात झाली। जागृत देवस्थान म्हणून बिरोबा देवाची ओळख असून या ठिकाणी दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात। बांगडीवाले, रसवाले, खेळणीवाले, मेवा मिठाईवाले, कापूर भंडारा विक्री करणारे, नारळ विक्रेते, पेढेवाले, भांडी विकणारे, उपहारगृह, शेती संबंधी साहित्य यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या। सुमारे 4 ते 5 हजार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत। मंदिर परिसराच्या 200 फूट जागा सोडून व्यापाऱ्यांना जागा देण्यात आल्या, त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ व्यवस्थित घेता येते। मी जयसिंगराव शेंडगे, कार्याध्यक्ष बिरोबा देवस्थान। आज बिरोबा देवस्थानची यात्रा आहे। सालाबादप्रमाणे पाडव्यानंतर 7व्या दिवशी यात्रा असते, परंतु त्या अगोदरी 2 दिवस या देवाची यात्रा चालू असते आणि त्यामुळं इथं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र अशा वेगवेगळ्या 3 राज्यातून भाविक जमा होतात लाखोच्या संख्येनं। यावेळीसुद्धा जवळजवळ 5 लाख लोकांपर्यंत भाविक इथं जमा झालेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं भाविक जमा झाल्यानंतर त्यांना सगळ्या सोयी देणंसुद्धा या देवस्थानचं काम आहे आणि त्यामुळं त्या देवस्थानच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पाणी असेल, वाहतूक असेल किंवा त्यांना दर्शनासाठी व्यवस्थित हे करता येईल, असं दर्शन करता येईल आणि इथं पिक पॉकेटिंग किंवा खिसे कापू किंवा चोरांपासून जो त्रास होतो तोसुद्धा सगळा आम्ही जवळजवळ त्याची काळजी घेतल्यामुळं तोसुद्धा होत नाही आणि एकही केस आत्तापर्यंत रजिस्टर झालेली नाही आणि म्हणून इथं जेवढे भाविक येतात त्या सगळ्या भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला या यात्रेच्या निमित्तानं आणि बिरोबा देवस्थानच्या बिरोबाच्या आशीर्वादानं मिळते। त्या सगळ्यांनाच आम्ही पुढचं वर्षसुद्धा चांगलं सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी देवाकडे आम्ही मागणी करतो। माझं नाव जगन्नाथ बिरू कोळेकर, माजी उपसभापती पंचायत समिती कवठेमहांकाळ। हे सालाबादप्रमाणे बिरोबाची यात्रा पाडव्याचा दिवस धरून 7वी दिवशी मुख्य दिवस असतो। तर 23 तारखेला येळावकऱ्याची बोनी, 24 तारखेला सगळ्या जगाची बोनी आणि 25 तारखेला आजचा मुख्य दिवस। तर ह्याच्यासाठी आम्ही ह्या येणाऱ्या भाविकांसाठी उन्हाळ्यातली यात्रा असल्यामुळं पाण्याची आम्ही भरपूर सोय केलेली आहे। जवळजवळ 35 टँकर आहेत, त्यातलं रोहित पाटलानं 20 टँकर दिलेलं आहेत, प्रभाकर बाबानं 3 दिलेलं आहेत आणि सचिन मोठेनं 3 दिले आहेत आणि इतर नवसाच एक 5-7 आहेत। असं मिळून 30-35 टँकर आहेत आणि आरोग्य विभाग आहे, मुंबईच्या डॉक्टरांची एक टीम आहे आमची, प्रत्येक वर्षी येते। ते स्वतःचं औषध सगळं त्यांचं असतं, ते त्यांच्या स्वखर्चानं करून 2 दिवस मुक्काम राहून सगळ्या भाविकांची सोय, कोणाला थंड आहे, ताप आहे, हे सगळं प्रत्येक ह्याच्यावरला औषध ती देत असते। ती पोलीस यंत्रणा आहे, आरोग्य विभाग आहे, पुन्हा एस टी डिपो आहेत, प्रत्येक डिपोतनं गाड्या येते त्या। कवठेमहांकाळ असू द्या, तासगाव असू द्या, खडेपूर असू द्या, सांगली, मिरज, जत, कर्नाटकमधनं येते त्या, इकडं सांगोला आहे, सगळ्या डिपोतनं गाड्या येते त्या। तर ह्या वर्षी प्रत्येक वर्षापेक्षा 25% यात्रा जास्त भरल्या। आपला बिरोबा नवसाला पावणार आहे, हाकेला धावणार आहे आणि हाक मारली तर काळ्या मध्यान रात्राला भक्ताच्या हाकवायला उभा राहणार आहे। तर आजचा मुख्य दिवस आहे ह्याचा। तर आमचं बिरोबाचं देवस्थान ही देऊळ होतं, पूर्वी छोटं होतं। तर ही शेंडगे बापू होते, शेंडगे बापूनं देवळाचं पायाभरणीचा सुरुवात केली आणि या मंदिराला काम चालू केलं जीर्णोद्धाराचं।
तर आज जवळजवळ 7 कोटी रुपये आम्ही मंदिराला खर्च केले आहेत दशेंडगे बापूच्या माध्यमातून. आणि कळस आमचा 2 कोटी रुपयेचा आहे, सगळा कळस सोन्याचा आहे. आणि त्याच्यानंतर आपलं देवस्थान क मध्ये होतं, क मधनं ब मध्ये घालून आर आबांनी तीर्थविकास क्षेत्राचा दर्जा दिला आणि त्या 163 कोटीच्या प्लॅनला मंजुरी दिली. त्यातलं 4 कोटी 15 लाख रुपये आबांनी दिलं. तर त्यात काय भक्त निवास, दुकानगाळं, डॉर्मेटरी, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट असे झाले. पुन्हा भाजप सरकारच्या काळात 5 कोटी रुपये आलं, त्याच्यानंतर आता 4 कोटी रुपये आले आहेत. तर अशा पद्धतीने सगळा विकास चालू आहे. तर आमचं शासनाला एकच विनंती आहे की ही उन्हाळ्यातली यात्रा असत्या, भोळा बाबडा समाज आहे, 18 पगड जातीचा देव आहे, ह्यो सर्व समाजाचा देव आहे. तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन ह्या लोकांची सोय व्हावी, ह्यांना ऊन लागू नये, ह्यांच्या सगळ्या सुखसुविधा मिळावत्या. आणि बिरोबाला आमचं एकच साकडं आहे की ही वर्ष सर्व भक्तांना सुख समाधीचं, सुख समृद्धीचं जावं.